तुम्ही महाराष्ट्रात रोज सकाळी येऊन मीडियामध्ये जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता, जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर तुम्ही हे स्पष्टपणे सांगायला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीला ज्या जागांच्या ऑफर केल्या जातात त्या सगळ्या ऑफर म्हणजे नेमक्या कोणत्या जागा? तुम्ही जागांचे फक्त आकडे सांगून या महाराष्ट्रातल्या काही ज्यांना राजकारणातलं अ ब कड कळत नाही अशा अनेक लोकांना तुम्ही दिशाभ्रमित केलं. पण आम्ही वंचितचे जे जबाबदार लोक आहोत, जे आम्ही 24-24 तास राजकारणाच्या आखाड्यामध्ये आहोत, त्यामुळे तुम्ही फक्त जागांचे आकडे सांगत होते, पण तुमच्या जागा उत्तर मुंबई, रावेर, धुळे या हमखास 100% पडणाऱ्या जागा तुम्ही वंचितला देऊन त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही मोठी मलाई मारण्याचा महाराष्ट्रात जे राजकारण करत होता त्या राजकारणाला पक्षाच्या वतीनं आम्ही विरोध करत होतो. आम्ही त्या जागांना नाही, ज्या विनॅबिलिटी माझा शब्द खास करून मीडियानं अधोरेखित करावा, विनॅबिलिटी जिंकण्याची ताकद असणारी एकही जागा अकोला वगळता वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची संजय राऊत तुमची तयारी नव्हती. तुम्ही फक्त महाराष्ट्राला दिशाभ्रमित करणारे आकडे सांगितले, महाराष्ट्राला तुम्ही खोटं बोललात, पण जिंकणारी जागा वंचितला द्यायची नाही ही जी तुमची नीती आहे, ही नीती आम्ही मागच्याही निवडणुकीत पाहिली. जोगेंद्र कवाडेंचा मुलगा जयदीप कवाडे पंजा चिन्हावर उभा होता. नाना पटोलेंना विचारा, नाना पटोले जयदीप कवाडेचं काम केलं का तुम्ही? डिपॉझिट जप्त आहे जयदीप कवाडेचा पोरगा 2019च्या निवडणुकीमध्ये, डिपॉझिट जप्त. तुम्ही तिकीटं देता आणि माणसं डिपॉझिट जप्त करता, तुमच्या चिन्हावर लढले तरी. त्यामुळे हे फार बदमाश आणि धूर्त राजकारणी आहेत, चालाक आहेत आणि तुमची चालाकी आम्ही ओळखतो. सामान्य जनता त्याला फसली असेल, पण तुमचे नकाब आता या 3 महिन्यामध्ये आम्ही जनतेच्या दरबारात फाडणार.